राज्यातला ऐतिहासिक असा दसरा मेळावा शिवसेनेचा नेमका कुठे होणार, कोण घेणार, यावरून शिंदे ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असताना आता शिंदे गटानं या दसरा मेळाव्याचं मेगा प्लॅनिंग केल्याचं समोर आलेलं आहे। शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसीवर नाही अशी सुद्धा चर्चा समोर येते। शिवतीर्थावर शिंदे गटाचा मेळावा होणार अशी ही चर्चा सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आटापिटा करतायत। दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची शक्यता आहे। ऐनवेळी उद्धव ठाकरे समर्थकांना कात्रजचा घाट दाखवून दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्याचं शिंदे समर्थकांचं प्लॅनिंग असल्याचं हळूहळू बातमी समोर येऊ लागली आहे। एकनाथ शिंदे समर्थकांच्या सूत्रांच्या दाव्यानुसार शिंदे गटानं बीकेसी मैदान हे बसेसच्या पार्किंगसाठी बुक केलंय। ज्या अर्थी बीकेसी मैदान पार्किंगसाठी बुक केलंय त्या अर्थी मेळाव्याचं ठिकाण दुसरं असण्याची शक्यता आहे। शिंदे समर्थकांचं बैठकींचं ते ठिकाण कदाचित शिवाजी पार्क नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे। बीकेसी मैदानासह शिवाजी पार्क शिंदे गटाला मिळाल्यास उद्धव ठाकरे गटासाठी बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर मोठा मानसिक आघात बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात शिंदे गटाचा नेमका काय प्लॅन असू शकतो, मेगा प्लॅन काय असू शकतो बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। संपूर्ण राज्यातून 10,000 बसेस या मुंबईमध्ये आणल्या जाणार आहेत दसरा मेळाव्याच्यासाठी। मेगा प्लॅनिंग शिंदेंचं आणि त्यांच्या गटाचं प्रत्येक जिल्ह्यासाठी 250 ते 300 बसेस टार्गेट देण्यात आलंय। नागपूर, उस्मानाबाद, नांदेड, नाशिक, कोल्हापूर इथून ट्रेननं कार्यकर्ते मुंबईत येतील, कारण त्यांनाही जोरदार शक्ती प्रदर्शन करायचं आहे। अनेक खासगी गाड्या सुद्धा शिवसैनिकांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। याच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येनं मुंबईमध्ये शिवसैनिकांना आणायचं आणि दसरा मेळाव्याच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन करायचं। हा मेगा प्लॅन शिंदे गटाचा आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आहे, कारण शिवसेनेमध्ये हा जे बंड झालं त्याच्यानंतरचं एक शक्ती प्रदर्शन करण्याची त्यांना नामी संधी आली आहे। या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार जाणून घेण्यासाठी प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, खरं तर या बातमीच्या अनुषंगानं वेगवेगळे कंगोरे समोर येतात। एक, हे मैदान कोण मारणार, पहिलं। दुसरं, हे मैदान नुसतं मारून नाही, ते मैदान भरायचंय, शक्ती प्रदर्शन करायचंय, त्याच्यासाठी मेगा प्लॅनिंग सुद्धा आहे। विलास, जर आपण बघितलं तर काल परवापासून किंवा गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याचा परिणाम हा आहे असं म्हणावं लागेल। काल आपण बघितलं की शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा हा गोरेगावमध्ये झालेला होता आणि तिथं तो हॉल जो आहे तो पूर्णपणे खचाखच भरलेला होता। त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचं ते एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन होतं आणि उद्धव ठाकरेंनी तिथे जोरदार भाषणसुद्धा केलं। त्यामुळे आता त्यांच्यापेक्षा मोठी गर्दी जमवणं हा शिंदे गटापुढचं एक मोठं आव्हान आहे। कालपर्यंत आपल्याला माहिती होतं की बीकेसीचं जे मैदान आहे हे शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी देण्यात आलेलं आहे, परंतु आज अशी चर्चा सुरू झालेली आहे की हे मैदान आम्हाला केवळ पार्किंगसाठी हवं होतं आणि म्हणून आम्ही मागितलेलं आहे। आम्ही शिवाजी पार्कवरचा आमचा दावा बिलकुल सोडलेला नाही, कारण जर आपण बघितलं तर काल ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका करण्यात आलेली होती की बीएमसी वेळखाऊपणा करते आहे, आम्हाला सांगत नाही आहे की हे मैदान ते आम्हाला देणार आहे अथवा नाही आहे। आमचा दावा या मैदानासाठीचा सगळ्यात आधी आम्ही केलेला आहे, त्यामुळे आम्हाला हे मैदान देण्यात यावं अशी त्यांची मागणी होती, त्यासाठीची त्यांनी याचिका केलेली आहे। त्यावेळेला चर्चा अशी सुद्धा होती, कारण शिंदे गटाचं असं ठाकरे गटाचं असं म्हणणं होतं की जर शिंदे गटाला आधीच बीकेसीचं मैदान देण्यात आलेलं आहे, मग या ठिकाणी शिवाजी पार्कवर केवळ आमचा दावा शिल्लक राहतो, तर मग आम्हाला हे मैदान का दिलं जात नाही। म्हणूनच आज कुठे ना कुठे शिंदे गटाने सुद्धा ही एक नवीन बातमी पुढे आणलेली आहे की ते मैदान आम्ही केवळ पार्किंगसाठी मागितलेलं आहे। खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। प्रणाली, अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। अंबादास दानवे जी, शिवसेनेच्या ठाकरे गटाला खिंडीत गाठण्याचा हा प्रयत्न आहे का, तुमची काय प्रतिक्रिया आहे, तुमची रणनीती काय, मेगा प्लॅन त्यांचा तयार आहे शक्ती प्रदर्शनाचा? मला वाटतं शिवसेना रणनीती करण्याची गरज नाही, शिवसेना सरळ सरळ लढणारी संघटना आहे। पक्षप्रमुखांनी कालच सांगितलेलं आहे की मेळावा शिवतीर्थावरच होणार आणि शिवसैनिकाच्या मनात कोणताही संभ्रम नाही। भले पालिकेनं
ही परवानगी रिजेक्ट केली असेल. न्यायालयात त्याची सुनावणी चालू आहे आणि 100% शिवतीर्थावर शिवसेनेचा मेळावा होईल. जर न्यायालयाने तुम्हाला परवानगी दिली नाही तर, कारण त्यांनी सुद्धा दावा सोडलेला नाहीये. 56 वर्षापासून याच मैदानावर शिवसेनेचा मेळावा होत आलेला आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे सातत्यानं या मैदानावर दसऱ्याचं विचाराचं सोनं लुटत आलेले आहे. महाराष्ट्राची ती एक परंपरा बनलेली आहे, संस्कृती बनलेली आहे आणि त्याच्यामुळं शिवसेनेला निश्चित या मैदानात ते पण शिवसेना म्हणूनच मागतायत ना. ते कुठं म्हणतायत आम्ही वेगळा पक्ष आहोत, आम्ही शिवसेना आहे, आमची परंपरा आहे म्हणून आम्हाला परवानगी द्या असं म्हणतायत. हा, पण या शिवसेनेच्या याच्यामध्ये मार्गदर्शन कोण करतं यालाही महत्व असतं. पक्ष प्रमुख करतात, शिवसेना प्रमुख करत असतात आणि कोणी शिवसेना प्रमुख किंवा कोणी पक्ष प्रमुख झालेला आहे का? तर नाही झालेलं. शिवसेना प्रमुख आणि पक्ष प्रमुख हे एकच आहे. त्यामुळं मला असं वाटतं, मला हेच सांगायचं आहे की माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हेच या शिवतीर्थावरच्या मेळाव्याला मार्गदर्शन करते. ठीक आहे, धन्यवाद अंबादासजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. तर दसरा मेळाव्याच्या साठी म्हणून शिवसेनेची कोंडी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय का, हा सवाल निर्माण झालाय. त्याचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेनं न्यायालयातल्या सुनावणीच्या दरम्यान हे स्पष्टपणे सांगितलं की दोघांनाही आम्ही परवानगी नाकारलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण दिलं गेलेलं आहे. त्यामुळे ज्या मैदानात, ज्या शिवतीर्थावरती दसरा मेळावा होणार असा निर्धार शिवसेनेचं नेतृत्व व्यक्त करतंय, तिथं आता तो मेळावा कसा होणार हा सवाल विचारला जातोय. शिवसेनेची कोंडी झालीये का हा सवाल आहे. शिवतीर्थावरून शिवसेनेची कोंडी, बीएमसी कडून मैदान देण्यास नकार, शिवसेनेचा दसरा मेळावा अडचणीत. दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये संघर्ष पेटलेला असतानाच आता या प्रकरणाला नवं वळण लागलंय. कारण दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाला मैदान उपलब्ध करून देण्यास मुंबई महापालिकेनं साफ नकार दिलाय. ही परवानगी नाकारताना विधी विभागाशी सल्लामसलत केल्याचा दावा महापालिकेनं केलाय. तसंच मुंबई पोलिसांकडूनही महापालिकेनं अभिप्राय मागवला होता. दसरा मेळाव्याला परवानगी दिल्यास कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवल्याचा दावा महापालिकेनं केलाय. छत्रपती शिवाजी पार्क मैदान जे आहे पार्क, ते मैदानामधले 6 प्रोग्राम हे महानगरपालिकेच्या खातीरमध्ये येतात. परंपरेनुसार कायम ते देत आले, पण रडीचा आणि कळीचा डाव खेळला जातोय. ज्या वेळेला आम्हाला शिंदे गट तिकडे मागतोय, ही स्क्रिप्ट ऑन भाजपाची आहे, पण शिंदे गट ती स्क्रिप्ट चालवत आहेत. शिवाजी पार्क मैदानावर मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेनं 22 ऑगस्टला महापालिकेकडे अर्ज केला होता. दरम्यान 8 दिवसांनी शिंदे समर्थकांनीही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली. एकाच वेळी 2 अर्ज दाखल झाल्यामुळे महापालिका कोणती भूमिका घेणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र महापालिकेनं कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत दोन्ही गटाला परवानगी नाकारली आहे. आमचं सुद्धा म्हणणं आहे की आमचा मेळावा शिवतीर्थावरच झाला पाहिजे, कारण बाळासाहेबांनी तयार केलेली ती परंपरा आहे आणि ती परंपरा कायम ठेवण्याचा अधिकार हा प्रत्येक शिवसैनिकाला आहे. आणि सर्वात जर कट्टर शिवसैनिक महाराष्ट्रामधला कोण शोधायचा असेल तर स्वतः ते शिंदे साहेब आहेत. एकीकडे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्यास महापालिकेनं नकार दिलाय, तर दुसरीकडे शिंदे समर्थकांना बीकेसी मैदानावर मेळावा घेण्यास MMRDAनं परवानगी दिलेली आहे. खरं तर शिंदे समर्थकांपाठोपाठ शिवसेनेनंही बीकेसीतील मैदानासाठी MMRDAकडे अर्ज केला होता. मात्र शिवसेनेचा अर्ज MMRDAनं फेटाळलाय. त्यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे. आता शिवाजी पार्क मैदानाविषयी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय कोणता निकाल देतं यावर सेनेच्या दसरा मेळाव्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काल मुंबईत गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आज भाजपकडून सुद्धा त्याला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण
हे निराशेचं भाषण होतं. त्यांनी नैराश्यातून वक्तव्य केल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. तुम्ही आमच्यासोबत निवडणूक लढवून आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. तुमच्यात हिंमत होती तर त्याच वेळी तुम्ही का राजीनामे दिले नाहीत असा सवाल फडणवीसांनी केलाय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र 2.5 वर्षात मला ते संपवू शकले नाही. यापुढे तुम्ही मला संपवू शकणार नसल्याचं फडणवीस म्हणाले. कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्य रुदन होतं. माझा सवाल त्यांना असा आहे, आम्ही तर लेजिटिमेटली आणि लिगली निवडून आलो, मात्र ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसला त्यावेळी का राजीनामे दिले नाहीत? त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत? तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता, तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होतात, मोदीजींचा फोटो लावून निवडून आला होतात. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं असतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं असतं. ते असंही म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची शेवटची निवडणूक वगैरे. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है. तुम्ही 2019लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रितपणे 2.5 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण संपवू शकला नाही. यापुढेही संपवू शकणार नाही. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार निशाणा साधलाय. मराठी माणसाला हद्दपार करण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचाच हात आहे. त्यांनी मराठी माणसाच्या हिताचं बोलू नये, गद्दारांना दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना खोक्याच्या रूपात तूप खाल्लं असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलाय. तुम्ही अजून सुटला नाही, ईडी तुमच्या मागे आहे असा इशाराही त्यांनी दिलाय. उद्धव ठाकरे यांना आता गटप्रमुख आठवले. 2.5 वर्षात सत्तेत असताना त्यांनी किती गटनेत्यांना भेटी दिल्या, त्यांना मदत केली का असा सवाल त्यांनी विचारलाय. भारतीय जनता पक्षात वाकड्या नजरेने जरी पाहिलं ना, जागेवर डोळे ठेवणार नाही आम्ही, हे माझं त्याला सांगणं आहे. यापुढे वाकड्या नजरेने पाहिलं आणि कोणालाही भारतीय जनता पक्षाच्या किंवा आमच्या मित्र एकनाथ शिंदे याच्या सहकार्यानं जराही केसाला धक्का लागला ना, तर महाराष्ट्रात फिरूनच दाखवा, बघू आपण काय ते. तुम्ही आता हे रे अंबू आसमान दाखवा. अरे आता तुम्ही बोललेलं करणारे सैनिक आहेत का? गटप्रमुख आहेत का? काही उचलली जीभ लावली टाळ्याला, काही शब्द बोलतो. अरे अवकात आहे का? एवढी आंदोलन झाली, सैनिक लढत होते, मार खात होते, इनकाउंटर होत होते, जेलमध्ये जात होते. हे कुठे होते? आपल्या पूर्ण आयुष्यात 62 वर्षात चालू आहे. कोणा कानफडत तरी मारलं का विरोधकाला? कोणाला? पक्षवाढीसाठी संघर्ष कधी केला? याला मराठीत म्हण आहे, काही न करता सरळ मुख्यमंत्र्यावर आले तेव्हा मी म्हणालो होतो एक वाक्य, हे आयत्या बिळावर नागोबा आहे, आयत्या बिळावर. केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल ते जे काय बोलले आणि एकूणच त्यांचं जर भाषण पाहिलं तर निराशेच्या भावनेतून, निराशेच्या भावनेतून हे केलेलं भाषण आहे. मुख्यमंत्री पद गेलं आणि म्हणून भाषण आहे. वांद्रे वर्सोवा सिलिंगच्या प्रकल्पासाठी कामगारांची जी नियुक्ती केली जाणार आहे त्याच्यासाठी थेट चेन्नईमध्ये मुलाखती सुरू असल्याचं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी एकच खळबळ उडवून दिली. पण आदित्य ठाकरे यांनी केलेले हे आरोप केवळ राजकीय होते का? कारण आज शिंदे गटाच्या नेत्यांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांमधली सगळी हवाच काढून टाकली. त्यांनी थेट पुरावे सादर करत आदित्य ठाकरे यांना तोंडघशी पाडलंय का
हाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. आदित्य ठाकरेंच्या दाव्याची शिंदे गटाकडून पोल खोल. ॲप्को कंपनीच्या फक्त 9 जणांच्या चेन्नईत मुलाखती. 1755 उमेदवारांची मुंबईतूनच निवड. आदित्य ठाकरेंनी फॉक्सकॉन आणि बल्क ड्रग्ज पार्क प्रकल्प महाराष्ट्रातून पळवल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी वांद्रे वर्सोवा स्टील मिल प्रकल्पाच्या कामगारांच्या भरतीबाबत आरोप केला. मुंबईतल्या जागांसाठीच्या मुलाखती चेन्नईमध्ये झाल्याचा आरोप त्यांनी केला. पण पुढे जात असताना जॉबसाठी आमच्या महाराष्ट्रातल्या मुलांनी किंवा इथे जे सगळ्या देशातून सगळ्या राज्यातून मुलं येतात आमच्या महाराष्ट्रात स्वप्न घेऊन येतात रोजगाराची, त्यांनी इथे वॉकिंगसाठी का संधी नाही? आणि मग ह्याच्यातून 2 गोष्टी स्पष्ट होतात. एक, हे सगळं जे चाललेलं आहे ते मुख्यमंत्री महोदयांच्या सहमतीने चाललेलं आहे, आणि जर नसेल तर मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष आहे तरी कुठे? चेन्नईमध्ये वॉक इन इंटरव्ह्यू, चेन्नईमधलं जे सरकार आहे, डीएमकेचं सरकार आहे, ते उत्कृष्ट काम करत आहे. मग आर्थिकदृष्ट्या असेल, पर्यावरणासाठी असेल, मी रोज बघत आहे तिकडच्या फायनान्स मिनिस्टरचे इंटरव्ह्यूज देखील बघत आहे. आणि तिकडे जर हे काम असतं आणि इथे जर इंटरव्ह्यू असता तर तिकडच्या देखील भूमिपुत्रांनी किंवा तिकडच्या देखील राजकीय पक्षांनी विचारलं असतं की अरे जर आमच्याकडे काम आहे, चेन्नईमध्ये काम आहे, तर मुंबईत इंटरव्ह्यूज कशाला? शिवसेनेच्या शिंदे समर्थकांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांमधली हवाच काढून घेणारे पुरावे सादर केलेत. शिंदे गटाचे आमदार किरण पावसकर यांनी ॲप्को कंपनीच्या मुलाखतींची कागदपत्रच माध्यमांसमोर आणली आहेत. पावसकरांच्या दाव्यानुसार जानेवारी 2022 पासून ऑगस्ट 2022 पर्यंत कंपनीनं मुंबईत मुलाखती घेतल्या. या मुलाखतींमधून 1750 कामगारांची भरती केली. महाराष्ट्रामध्ये ॲप्को इन्फ्राटेकचे इंटरव्ह्यू जे झालेले आहेत, तो पहिला इंटरव्ह्यू झालेला आहे 27/1/22 आणि शेवटचा इंटरव्ह्यू मुंबईमध्ये झालेला आहे तो 28/8/22. मुंबईमध्ये ॲप्को कंपनीला आवश्यक असं मनुष्यबळ मिळालं नसल्यानं त्यांनी चेन्नईत मुलाखती घेतल्याचा थोडासा न पटणारा दावा केलाय. 3 ठिकाणी मुंबईमध्ये इंटरव्ह्यू झालेत. कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं. सिनियर मॅनेजर, DCM आणि ज्या 9 पोस्ट आहेत मॅनेजरच्या त्या इकडे न मिळाल्यामुळे त्यांचे इंटरव्ह्यू त्यांना चेन्नईला कंडक्ट करावे लागले. आदित्य ठाकरेंनी प्रकल्प पळवण्यासंदर्भात जेव्हा भूमिका मांडली ती राजकारण विरहित भूमिका होती असा संदेश महाराष्ट्रात गेला होता. पण ॲप्कोचे दावे पाहिल्यास आदित्य ठाकरेही निव्वळ राजकीय भूमिकेतून आरोप करतायत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दापोलीतलं हे साई रिसॉर्ट गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभर चर्चेत आहे. आता ते पुन्हा चर्चेत आलेलं आहे कारण किरीट सोमय्या यांनी या रिसॉर्टच्या बद्दल एक खळबळजनक दावा केलाय. किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार साई रिसॉर्टच्या परवानगीच्या वेळेस जे वीज कनेक्शन मागण्यात आलेलं होतं ते वीज कनेक्शन अनिल परबांच्या नुसार होतं. त्यांनी त्याच्यासाठी अर्ज केलेला होता. दुसऱ्या बाजूला अनिल परब यांनी मात्र किरीट सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे पुन्हा एकदा साई रिसॉर्टवरून या दोन्ही नेत्यांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झालेत. दापोलीचा रिसॉर्ट नक्की कुणाच्या मालकीचा? वीज कनेक्शन परब यांच्या नावावर असल्याचा आरोप. रिसॉर्ट सदानंद कदमांचा असल्याचा परबांचा दावा. दापोलीतल्या साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामावर हातोडा पडणार आहे. रिसॉर्टमध्ये बेकायदा बांधकाम झालं हे वेगवेगळ्या यंत्रणा सांगतायत. आता या बेकायदा रिसॉर्टची मालकी कुणाची यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. किरीट सोमय्यांनी हे रिसॉर्ट बांधताना अनिल परब यांच्या नावे वीज कनेक्शन घेतल्याचा दावा केलाय. या संदर्भात काही कागदपत्र त्यांनी जाहीर केली आहेत. महामंत्र वितरणाला मी प्रश्न विचारला होता की हे रिसॉर्ट बांधण्यासाठी वीज कनेक्शन
साठी अर्ज कोणी केला होता? महावितरणने लिहून दिलाय. यासाठीचा अर्ज अनिल परब यांनी केला होता. परबांनी साई रिसॉर्टशी आपला संबंध नसल्याचा दावा केलाय. किरीट सोमय्या उगाचच बदनामी करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. माझा संबंध त्याच्याशी नसेल तर मी या बाबतीत का बोलू? ज्यांचा संबंध आहे ते ठरवतील काय करायचं ते, आणि ते माझे मित्र आहेत. हे मी वारंवार कबूल केलेलं आहे की सदानंद कदम यांनी त्याची मालकी ही क्लेम केलेली आहे. 7/12 त्यांचं नाव आहे. सगळा खर्च त्यांनी जो केलेला आहे तो त्यांनी वेगवेगळ्या एजन्सीजना दिलेला आहे. किरीट सोमय्या यांच्या हातोडा घेऊन फिरण्यावरून सुद्धा अनिल परब यांनी सोमय्यांना टोला लगावलाय. किरीट सोमय्या काय म्हणेल? उद्या किरीट सोमय्याच्या हातात हातोडा दिला, किरीट सोमय्या पाडू शकतो का? ते पाडू शकत नाही. जर पाडायचं असेल किंवा काही करायचं असेल तर त्याच्या संदर्भातल्या ज्या यंत्रणा आहेत, ज्यांना हे अधिकार आहेत, ज्या यंत्रणांना अधिकार आहेत त्या यंत्रणांनी जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन आम्ही करू. कोट्यवधी रुपये किमतीचा रिसॉर्ट दापोलीमध्ये बांधण्यात आला. या रिसॉर्टच्या बांधकामात अनियमितता असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता त्याची मालकी कुणीही स्वतःकडे घ्यायला मात्र तयार नाहीये. दापोलीहून शिवाजी गोरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर या होत्या आत्ताच्या घडीच्या हेडलाईन्स आणि सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज पुण्यातून येते. रुबी बँकेच्या संदर्भातली. रुबी बँक प्रशासकांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून परवाना रद्दच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. 17 ऑक्टोबर रोजी आता पुढची सुनावणी होणार आहे. RBIनं रद्द केलेलं रुबी बँकेचं लायसन त्यांना बँक प्रशासनानं हायकोर्टात दिलेलं हे आव्हान होतं त्या निर्णयाच्या विरोधात, आणि अखेर त्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहे. चंद्रकांत, या बँकेच्या सगळ्या सभासदांना निश्चितपणे त्यांचा जीव भांड्यात पडला असेल, तात्पुरता का होईना? बँक खातेदारांपेक्षा प्रशासकाचा जीव भांड्यात पडलाय असं म्हणता येईल तात्पुरतं. कारण खातेदारांचे पैसे जर सगळे मिळायचे असतील तर ही बँक दिवाळखोरीत निघणंच योग्य राहील असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यानुसार बऱ्याच खातेदारांना त्यांचे 5 लाखाच्या आतले जे इन्शुरन्स गॅरंटीचे पैसे होते ठेवीचे ते मिळालेच देखील, पण 5 लाखाच्या वरच्या ठेवीदारांचे पैसे सगळं आधांतर हे त्यांना मिळण्याचे कुठलेही मार्ग नाहीत. म्हणून मग आता हे प्रशासक हे अवसानात निघलेले जे ऑर्डर होती केंद्र सरकारने काढली होती RBIच्या निर्देशाने, त्याला हायकोर्टात आव्हान दिलं होतं, त्याला तात्पुरती स्थगिती मिळाली. त्यामुळे 17 तारखेला नेमकं या स्थगिती ऑर्डरवर काय निर्णय देतो कोर्ट, बरोबर बघावं लागेल. धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर बातमी आहे कल्याणमधल्या दुर्गाडीतल्या त्या नवरात्रोत्सवाच्या संदर्भातली बातमी. कारण तिथंही शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने आले होते, पण निर्णय गेला तो शिंदे गटाच्या बाजूनं, आणि आता दुर्गाडी किल्ल्यावरती नवरात्रोत्सव साजरा करण्याची परवानगी ही शिंदे गटाला मिळाली आहे. दसरा मेळाव्यापाठोपाठ कल्याणमधल्या दुर्गाडी किल्ल्यावर सुद्धा नवरात्रोत्सव शिंदे गटानं हायजॅक केलाय असं म्हणावं लागेल. शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांना नवरात्रोत्सव साजरा करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. नवरात्रोत्सवासाठी शिंदे समर्थकांसह ठाकरे समर्थक, शिवसेना आणि वाडेकर ग्रामस्थ मंडळानं परवानगी मागितली होती. मात्र यंदा नवरात्रोत्सव साजरा करण्याचा मान शिंदे समर्थक, शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांना मिळाला आहे. त्यामुळे ठाकरे समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते. पण जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर परवानगी मागितली होती की जो चालू उत्सवाचा वर्ष 2022चा हा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी आपण आम्हाला परवानगी द्यावी, आणि तशा पद्धतीची परवानगी त्यांनी आपल्याला आज संध्याकाळी दिलेली आहे. पण हा उत्सव जास्तीत जास्त उत्साहात, धूमधडाक्यात आणि चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करू. कलेक्टर ऑफिस यांनी कोर्टाच्या भूमिकेत राहू नये. त्यांनी जे नियम आहेत, अर्ज कोणाचा पहिले आला, कुणी आपल्याला काय परवानगी मागितली याचा विचार करून परवानगी द्यायला हवी होती. पण एकंदर या सगळ्या गोष्टीचा कलेक्टर ऑफिसने विचार केलेला नाही असं एकंदर या प्रकरणी वाटतं. शिंदे गटात सामील झालेल्या खासदार यवतमाळच्या भावना गवळी यांनी रक्षाबंधनला पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांना राखी बांधली आणि त्यानंतर एकच राजकारण सुरू झालं। कालच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्या सगळ्या घटनाक्रमावरती टीका केली, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आणि त्यानंतर आता भावना गवळींनी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलंय। ज्यांच्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांना तुम्ही पक्षामध्ये घेऊन त्यांना आता क्लीन चिट करत सुटलेला आहात। ही अशी सगळी बरबटलेली लोक, तुम्ही आरोप केलेली बरबटलेली लोक बरोबर घेऊन तुम्ही भ्रष्टाचाराची लढाई करणार? आजूबाजूला जे तुमच्या बसलेत त्यांना तुम्हीच तर भ्रष्टाचार म्हणून बदनाम करून टाकलेलं आहे। लगेच कोणाला तरी क्लीन चिट देऊन टाकायची। मला पंतप्रधानांचं सुद्धा आश्चर्य वाटतं, स्वतःच्याच पक्षाच्या माणसांनी ज्या महिला खासदारावरती आरोप केले, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले, तुम्हाला या 1.25 कोटी अब्ज काय असेल ती लोकसंख्या, त्याच्यामध्ये हीच बहीण मिळाली राखी बांधायला। तर माझी हीच विनंती आहे की बहिणीवर काय राग काढू नाही, हे पवित्र नातं आहे। राजकारणामध्ये राग काढायला अनेक जागा आहेत। मी मंत्र्यांना राख्या पाठवल्या, बांधल्यात, त्याच्यानंतर मी माझ्या मतदारसंघातल्या सामान्य कार्यकर्त्याला, माझा कार्यकर्ता असेल, सामान्य नागरिक असेल, त्याच्यापासून तर देशाच्या प्राईम मिनिस्टरपर्यंत सुद्धा राखी बांधलेली आहे। या देशाचे प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी साहेबांना सुद्धा मी राखी बांधलेली आहे, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे हे एक भावा बहिणीचं नातं आहे आणि ते नातं आपण असंच पवित्र ठेवूया। देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आज पुणे जिल्ह्यामधल्या पक्ष संघटनेला मजबूत करण्यासाठी म्हणून त्यांनी दौरा केला। यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आणि शरद पवारांच्या टीकेला उत्तर सुद्धा दिलं। बारामतीच्या लोकांना हीच भाषा समजते असं त्या म्हणाल्या। तसंच ईडी ही स्वायत्त संस्था आहे, त्यांच्या कामकाजात आम्ही दखल देत नसल्याचंही सीतारामन म्हणाल्या। ईडी एक लॉ एनफोर्सिंग एजेंसी है, उनके जिम्मेदारी वो निभाएंगे और इन्वेस्टिगेटिव और लॉ एनफोर्सिंग एजेंसी के काम में हम दाखिल नहीं होते। ईडी सीधा कुछ डायरेक्टली आने का नहीं होता, डाउटफुल का कुछ है, जहां एविडेंस कुछ बोलता है कि मनी लॉन्ड्रिंग शायद हुआ, ऐसे केसेस में ईडी आता है। बारामती का जनता को किसी का भाषा समझने में कोई और व्याख्या का आवश्यकता नहीं पड़ती। भारत देश में जनता बहुत ही तेज है, निश्चिंत रहिए, पूरा बारामती सुन रही है और उनका कुछ डाउट है वो सामने खड़े होकर के पूछ रहे हैं और उसको मैं और ज्यादा, मेरा टूटा फूटा हिंदी क्यों ना हो फिर भी बोल रही हूँ और तब क्लैप्स हो रही है, लोग समझ रहे हैं ना बात। मैं भारतीय जनता पार्टी का संगठन मजबूत करने के लिए आई हूँ, किसी एक परिवार के लिए नहीं आई। यानंतर बातमी आहे ती म्हणजे वाईन धोरणाच्या संदर्भातली। मॉलमध्ये वाईन विक्रीच्या संदर्भातलं धोरण लागू करण्याच्या संदर्भात पुन्हा निर्णय घेतला जाऊ शकतो। हे राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचं असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। वाईन विक्रीचा हा ड्राफ्ट घेऊन आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून ते शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतील याची खात्री असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले। मॉलमध्ये वाईन विक्री करावी की नको यासाठी महाविकास आघाडी सरकारनं लोकांकडून मतं मागवली होती, त्या मतांचा अभ्यास सुरू असल्याची माहिती सुद्धा देसाईंनी दिली आहे। पब्लिक डॉमेनमध्ये तो ड्राफ्ट आपण टाकला होता लोकांच्या सजेशन्स, हरकती हे वगैरे मागवण्यासाठी। त्याचं प्राप्त जुलै एंडला आमच्याकडे तो प्राप्त झालेला आहे। पदभार स्वीकारलेल्या पहिल्याच दिवशी मी आमच्या सचिवांना सांगितलेलं आहे की त्याचं जी काय बाजूने किती, विरोधात किती आणि न्यूट्रल किती, त्याची सगळी माहिती द्या। ती प्राप्त झाल्यानंतर मी रिजन वाईज त्याचा अभ्यास करेन, ग्रामीण भागातल्या लोकांचं काय म्हणणं आहे, शहरी भागातल्या लोकांचं काय म्हणणं आहे आणि त्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना मी ब्रीफिंग देईन आणि मग तो विषय मंत्रिमंडळापुढे जाईल।
यानंतरची बातमी आहे मद्यपींच्या संदर्भातली, पण हे मद्यपी महिला मद्यपींच्या संदर्भातली आहे। राज्यात सर्वाधिक महिला मद्यपी या धुळे जिल्ह्यात असल्याचं समोर आलेलं आहे। पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्हा हा पहिल्या क्रमांकावर आहे। ही सगळी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। तरुणी आणि महिलांच्या मद्य व्यसनामध्ये राज्यात धुळे जिल्हा 38.2% पहिल्या क्रमांकावर आहे, तर पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्ह्यात 34.7% पहिला क्रमांक आहे। राज्यात मद्य व्यसनामध्ये महिलांचं प्रमाण हे 0.4% म्हणजे अतिशय अल्प आहे, तर पुरुषांचं प्रमाण हे 13.9% आहे। मद्यपानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असून अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। मात्र मद्य विक्रीतून येणारा महसूल पाहता सरकार मद्य विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे राज्यात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या गेल्या 3 वर्षात दुपटीनं वाढली आहे। सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात, तर गडचिरोलीमध्ये पुरुषांनी पहिला क्रमांक पटकावला। आपण ही टक्केवारी काय आहे जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। बघा, तुम्हाला स्पष्ट होईल की धुळे जिल्ह्यामध्ये महिला या अग्रेसर आहेत 38.2%, गडचिरोलीमध्ये पुरुषांचं प्रमाण 34.7%, गडचिरोलीमध्ये महिलांचं प्रमाण 31.1%, भंडाऱ्यात आणि यानंतरची बातमी आहे आज देशभरात टाकण्यात आलेल्या धाडींच्या संदर्भातली। NIA ईडीनं सध्या वादग्रस्त ठरलेल्या PFIच्या विविध ठिकाणांवरती या धाडी टाकलेल्या आहेत। देशभरात एकाच वेळी या सगळ्या धाडी टाकण्यात आलेल्या आहेत। राज्यात सुद्धा आज ATSनं ही छापेमारी केलेली आहे। या प्रकरणी 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। 5 संशयितांना 5 दिवसांची ATS कोठडी सुद्धा देण्यात आली आहे। अटकेतले आरोपी हे पनवेल, भिवंडी, मालाड, कांदिवली आणि कुर्ला परिसरातले आहेत। जातीपाती तेढ निर्माण केल्याचा तसंच देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी त्यांच्यावर ठेवलाय। मात्र तपास यंत्रणांनी एकही पुरावा सादर केला नसल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केलाय। उन्होंने रिलीजियस प्रीचिंग के अंदर इंस्टिगेट किया है लोगों को अगेंस्ट नेशन। तो हमारा कहना है कि religious preaching does not amounting to instigation because it is limited to the extent of their religion only. There should be material to suggest that they are involved in such offences. If there is no material, then custodial interrogation is not required at all. फक्त संशयाच्या आरोपामध्ये त्यांना अटक केलेली आहे आणि या व्यतिरिक्त आमच्याकडे कुठलीही माहिती नाही। त्यांचा आर्ग्युमेंट काय होता ते सांगा। आर्ग्युमेंट फक्त हेच होता की हे या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होते आणि याचा आम्हाला तपास करायचा आहे, त्यासाठी पोलीस कोठडीची त्यांनी मागणी केलेली, ते कोर्टाने 5 दिवसाची त्यांना मंजूर केलेली आहे। दरम्यान दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपातून मुंबईसह महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरातल्या PFIच्या अनेक ठिकाणांवरती आज NIAनं ATSनं छापेमारी केली आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली। जवळपास 20 लोकांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। त्यामुळे आज NIAनं केलेल्या या कारवाईच्या नंतर PFI विरोधातला जो फास आहे तो अधिक आवळला गेलाय असं बोललं जात आहे। दहशतवादी कारवायांचे राज्यात धागेदोरे। सौदी अरेबियातून आले 500 कोटी। राज्यात लपले दहशतवाद्यांचे हस्तक। देशात घातपात घडवण्याचा मोठा कट। गुरुवारच्या सकाळची सुरुवात मोठ्या कारवाईनं झाली। महाराष्ट्रासह देशभरात NIAनं दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली PFIच्या कार्यालयांवर छापे घातले। यात राज्यातील औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव एवढंच नाही तर जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे
आणि मुंबईतल्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. PFI कडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा अलर्ट आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. PFI या वादग्रस्त संघटनेचे 3 लाख फॅमिली अकाउंट आहेत. त्यात आखाती देशातून 500 कोटी रुपये आलेत असा दावा NIAच्या सूत्रांनी केलाय. पुण्यातल्या कोंढवा भागातल्या कार्यालयावर छापा घालून तिथून काही साहित्य जप्त करण्यात आलं. रझी अहमद आणि शेख या दोघांना अटक करण्यात आली. हा सेन्सिटिव्ह एरिया असल्यामुळे पुढचे काही दिवस पोलीस इथं लक्ष ठेवतील आणि जिथं जिथं NIAने छापेमारी केली तिथं तिथं बारीक या सगळ्या सुरक्षा यंत्रणा असतील, तपास यंत्रणा असतील, पोलीस यांना लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण जी PFI जी संघटना आहे कट्टरवादी, तिच्या नेमकी आणखी काय काय ऍक्टिव्हिटी आणि त्यात कोण कोण गुंतलेलं होतं हे सगळं नंतर तपासाचे भाग म्हणून सगळं समोर येणारच आहे. मालेगावमधून मौलाना सैफुर रहमान याला ताब्यात घेण्यात आलं. नवी मुंबईतल्या नेरूळच्या सेक्टर 23 मधल्या सीवूड दारावे गावातही NIAनं धाड घातली. पहाटे 3 वाजता छापा टाकून चौघांना ताब्यात घेतलं. तर औरंगाबादमध्ये PFIच्या 4 सदस्यांना अटक करण्यात आली. देशविघातक कारवायांचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर ATSची नजर होती. राज्याचे दहशतवाद विरोधी पथकास जी गोपनीय माहिती मिळाली होती त्यामध्ये असं समजून आलं होतं की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे काही कार्यकर्ते हे राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये लिप्त आहेत. सदर गोपनीय माहिती पडताळून पाहण्यात आली. अशी माहिती पडताळून पाहण्यात आल्यानंतर आणि तिची खात्री झाल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित असलेल्या काही कार्यकर्त्यांना पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतलेलं आहे. NIAच्या कारवाईत अनेक पुरावे हाती लागलेत. तपासानंतर धक्कादायक खुलासे होणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. तर राज्यात करण्यात आलेल्या सगळ्यात मोठ्या कारवाईवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य वेळी बोलेन अशी प्रतिक्रिया दिली आहे. मला असं वाटतं की या संदर्भात लवकरच पूर्ण माहिती आपल्याला मिळेल आणि जी काही छापेमारी चाललेली आहे ती कॉर्डिनेटेड अशा प्रकारची ही संपूर्ण ॲक्शन आहे. या ॲक्शनवर सध्या बोलणं उचित होणार नाही. योग्य वेळी मी बोलेन. राज्यातल्या विविध शहरांमध्ये PFIनं त्यांची कार्यालयं उघडली होती. देशविघातक कारवाया करणाऱ्या PFIचा धोका वेगवेगळ्या शहरांपर्यंत पोहोचल्याचं यातून स्पष्ट होतं. परदेशातून या संघटनेला मिळणारी मदत ही धोक्याची घंटा आहे. अनेक घातपातांमध्ये PFIचा हात असल्याचंही तपासात उघड झालंय. त्यामुळे NIAनं केलेली ही कारवाई निर्णायक मानली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उल्हासनगरमध्ये पुन्हा एक दुर्घटना घडली आहे आणि स्लॅब कोसळल्यानं तिथं काही जीव सुद्धा गेलेले आहेत आणि त्यामुळे ही घटना उल्हासनगरमध्ये घडल्यानं एकच खळबळ आली. इमारतीचा स्लॅब कोसळून 4घांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. 3 दिवसातली ही दुसरी घटना आहे. तसं ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. आतापर्यंत ढिगाऱ्या घालून 4 व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये हलवलेलं आहे आणि अजून एक व्यक्ती अटकली असं स्थानिक लोकांकडून समजते. त्यामुळे आमचं शोधकार्य चालू आहे. डेब्रिज हटवण्याचं काम चालू आहे. त्या इमारतीला नोटिसा बजावल्या होत्या. मागच्या वर्षी देखील बजावली होती, यावर्षी देखील बजावलेली होती नोटीस. इमारतीमध्ये 20 फ्लॅट होते. त्याच्यापैकी बहुतांश फ्लॅट रिकामे होते. 5 ते 6 फ्लॅट फक्त भरलेले होते असं प्राथमिकदृष्ट्या कळतंय. खरं तर ही पहिली घटना नाहीये. गेल्या काही दिवसांमध्ये, विशेषतः 3 दिवसांमध्ये सातत्यानं अशा घटना घडत आहेत. जाणून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून. मोहिनी पॅलेसमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. स्लॅब कोसळला आणि साई शक्तीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. पुन्हा स्लॅब कोसळला आणि त्यातून देवऋषीमध्ये 3 जण जखमी झाले. पारस अपार्टमेंटमध्ये 1 जण मृत्युमुखी पडला. स्वामीनारायण पॅलेसमध्ये 3 जण जखमी झाले. बघा, सातत्यानं स्लॅब कोसळल्याच्या घटना घडत आहेत. कोमल पार्क इमारतीमध्ये 1 जण मृत्युमुखी पडला. साई सदन इमारतीमध्ये सुद्धा स्लॅब कोसळून 1 जण मृत्युमुखी पडला. मानस टॉवरमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. तर या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.
यानंतर बातमी आहे ती म्हणजे राज्यातल्या खड्ड्यांच्या संदर्भातली. सामान्य माणसाला या खड्ड्यांच्या प्रश्नानं अक्षरशः ग्रासलेला आहे, पण BMC आयुक्तांना आता त्या संदर्भात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत. सर्वसामान्य माणूस खड्ड्यातून वाट काढत आपल्या रोजच्या इच्छित स्थळी जात असतो, पण आता मात्र आयुक्तांना कोर्टात जावं लागणार आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीचा रोडमॅप सादर करा असे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. त्यामुळे तो रोडमॅप घेऊनच आता BMC आयुक्तांना न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेक नंतर जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी. न्यूज 18 लोकमत विशेष माझा सहकारी विशाल पाटील सोबत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.